छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुद्द्याचं बोला असं चॅलेंज दिलंय। फडणवीसांशी एका व्यासपीठावर डिबेट करण्यासाठी मी आदित्य ठाकरेंना पाठवतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। काल मी संभाजीनगरला गेलो होतो। मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये। माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला। प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबासोंबा खेळायला लागतात। हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार। मला वाटतं आदित्यने सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत। आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो। नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको। पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा, आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो। जा। उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। मग देवेंद्र फडणवीस, अंबरनाथ मध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात? काय सोडलं तुम्ही? बरं, मोदींच्या घरी लहान असताना ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं, चांगली गोष्ट आहे। सौगात ते मोदी तुम्ही वाटणार, पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं, आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं। काँग्रेस बरोबर हात मिळवला, आम्ही हिंदुत्व सोडलं। म्हणजे भाजप काय करतंय ते अमर प्रेम, आणि आम्ही केलं तर लव जिहाद, हे ढोंग आहे।